हॅलो फ्रेंड्स, आपण आज थर्मोडायनामिक्सचं थर्ड लेक्चर स्टार्ट करतोय। याच्यामध्ये आपण मॅक्झिमम वगडन कसं ऑब्टेन केलं जातं त्याबद्दल डिस्कशन करणार आहे। लास्ट लेक्चर मध्ये आपण वगडन साठीचा पार्ट 1 जो आहे, वगडन अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर W इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V हा बघितलेला आहे। त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स देखील आपण डिस्कस केलेले आहेत। एकदम सिंपल आर्टिकल होतं। तसंच आणि तेवढंच महत्वाचं सेकंड पाथवे जो आहे मॅक्झिमम वगडनचा, तो आपल्याला या ठिकाणी बघावा लागणार आहे। म्हणजे पहिलं वगडन आपण कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशरच्या अगेन्स्ट मिळवलं। आता आपण मिळवणार वगडन जे आहे मॅक्झिमम वगडन ते आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये मिळवणार आहे। आता वगडन जे आहे हे लास्ट टाइम आपण डिस्कस केलं होतं की एक सिलेंडर घेतलेला होता। त्या सिलेंडर मध्ये आपण वेटलेस मुव्हेबल फ्रिक्शन जो आहे तो ठेवलेला होता आणि हा गॅस जो आहे तो त्याच्या प्रेशरमुळे काय करत होता, पिस्टनला वरती मूव्ह करत होता। त्याच्यामुळे काही ना काही वगडन त्या ठिकाणी होत होतं। आता या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेशन कडे जाण्या अगोदर काय करणं गरजेचं आहे, तर मॅक्झिमम वगडन कधी ऑब्टेन होईल हे समजून घेणं महत्वाचं राहील। मग या ठिकाणी हा जो आहे समजा तो गॅस वरती एक्झर्ट झालेला प्रेशर आहे आणि इकडे वरून जो आहे तो आपण असं कन्सिडर करूयात की एक्सटर्नल प्रेशर जो आहे ना तो एक्झर्ट झालेला आहे। आता या ठिकाणी जो सिलेंडर मध्ये असणारा गॅस आहे तो काय करतोय, पिस्टन स्लाइटली अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करतोय। दिसतंय का बघा, पिस्टन स्लाइटली अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करतोय। असाच तो मूव्ह करत 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 वरती जाईल। या एक वेळ अशी येईल की या ठिकाणी दोघांचं प्रेशर काय होईल, अप्रॉक्सिमेटली सेम होईल। म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक वेळी जे गॅसचं प्रेशर आहे त्याला आपण ड्रायव्हिंग फोर्स असं म्हणूया। तो ड्रायव्हिंग फोर्स काय बाळांनो, प्रत्येक वेळी काय आहे, जास्त आहे। त्यामुळे तो पिस्टनला वरच्या बाजूला ढकलतोय। परंतु वरच्या बाजूने जो ऍक्ट झालेला फोर्स आहे तो अपोजिंग फोर्स आहे आणि तो नेहमी ड्रायव्हिंग फोर्स पेक्षा काय आहे बाळांनो, कमी आहे। So this opposing force, this driving force, so driving force is always greater than the opposing force, and at a point reach when there is a very small infinitesimal difference between the driving force and opposing force, at that situation also driving force is infinitesimally greater than the opposing force, then maximum work done is obtained. आता त्यानंतर काय होणार नाही बघा, एका पॉइंट ज्यावेळेस इथं रीच झालं त्यानंतर गॅसचं एक्सपान्शन होणार का, नाही। म्हणजेच काय झालं, मॅक्झिमम वगडन त्या ठिकाणी झालेलं आहे। याच्यामध्ये कधीच आपण जो अपोजिंग फोर्स आहे तो काय करू शकत नाही बाळांनो, ड्रायव्हिंग फोर्स पेक्षा जास्त कन्सिडर करू शकत नाही। कारण जर अपोजिंग फोर्स जास्त कन्सिडर केला तर काय होणार बाळांनो, याचं कॉम्प्रेशन होणार। काय होणार, कॉम्प्रेशन होणार। नाउ लेट्स सी द एक्सप्रेशन फॉर द W max। आता या ठिकाणी एक न्यूमेरिकल ओरिएंटेड क्वेश्चन विचारला जातो आणि दुसरा एक थिओरिटिकल क्वेश्चन आहे जो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारला जातो की W max इज इक्वल टू द, सो W max इज ऑलवेज इक्वल टू द डिक्रीज इन गिब्स फ्री एनर्जी चेंज। ओके, हा एक थिओरिटिकल क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जाईल। सो तो एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या आस्पेक्ट मध्ये लक्षात ठेवा, कसा तो पुढे टॉपिक मध्ये मी तुम्हाला सांगेन। आता या केसमध्ये इथं जे आपण आर्टिकल बघणार आहे त्याच्यामध्ये देखील लास्ट आर्टिकल सारखंच आपण पुन्हा एकदा बघूयात। कन्सिडर n moles of an ideal gas are enclosed in a cylinder fitted with a weightless movable frictionless piston which is rigid, then पुढे असं म्हणलेलं आहे, गॅस एक्सपांड्स आयसोथर्मली फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम V1 टू द फायनल व्हॉल्यूम V2। आता या ठिकाणी जे मॅक्झिमम वगडन होण्यासाठी पहिली कंडिशन सांगितली आपण की ड्रायव्हिंग फोर्स हा इन्फायनाइटसिमली ग्रेटर असला पाहिजे अपोजिंग फोर्स पेक्षा। तसंच मॅक्झिमम वगडन ऑब्टेन होत असताना हे वगडन एका स्टेप मध्ये मिळत नाही आपल्याला। हे काय होतं, पहिल्यांदा बघा इथे असणारा गॅस आहे तो थोडासा एक्सपांड झाला, हा इथे असणारा गॅस थोडासा एक्सपांड झाला। म्हणजेच या ठिकाणी काय झाला, स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम झाला। कशाने, डीव्ही न। इनिशियल व्हॉल्यूम होता V1 तो थोडासा वाढला, कितीने वाढला, डीव्ही ने वाढला। सो आपण इथं म्हणू शकतो V1 प्लस डीव्ही एवढा झाला व्हॉल्यूम। म्हणजे पुढे गेलो आपण तर या ठिकाणी देखील आपल्याला तसंच बघायला मिळणार।
त्याच्या पुढे गेलं त्या ठिकाणी देखील आपल्याला असंच बघायला मिळणार. म्हणजे काय होत गेलंय तर छोट्या छोट्या स्टेप मध्ये वर्क डन होत गेलेलं आहे. म्हणजे डायरेक्ट नाही होत V1 चा V2, V1 चा थोडासा व्हॉल्यूम चेंज होणार डीबी ने, पहिलं वर्क डन मिळणार स्मॉल वर्क डन W1, पुन्हा दुसरा तिसरा चौथा असं इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये काय होतं मॅक्झिमम वर्क डन ऑब्टेन होतं. सिंगल स्टेप मध्ये मॅक्झिमम वर्क डन मिळत नाही. तर दोन महत्वाच्या कंडिशन्स, ड्रायव्हिंग फोर्स हा बाळांनो काय असला पाहिजे नेहमी ग्रेटर असला पाहिजे इनफायनाइटसिमली अपोजिंग फोर्स पेक्षा, आणि मॅक्झिमम वर्क डन हे नेहमी काय होतं इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये घडवून आणलं जातं. तिसरी कंडिशन मॅक्झिमम वर्क डनची काय होते, ज्यावेळेस हे दोन अपोजिंग फोर्स आणि ड्रायव्हिंग फोर्स अप्रॉक्सिमेटली इक्वल येतात किंवा अपोजिंग हा अगदी थोडासा लहान राहतो कुणापेक्षा ड्रायव्हिंग पेक्षा, त्या ठिकाणी सिस्टीम ही पुन्हा मेकॅनिकल इक्विलिब्रियम अटेन करते. म्हणजे थर्ड कंडिशन आहे मॅक्झिमम वर्क डन ऑब्टेन करण्याची, सिस्टीम शुड अटेन मेकॅनिकल इक्विलिब्रियम. सिस्टीम मस्ट अटेन एक मेकॅनिकल इक्विलिब्रियम. सो इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप मध्ये झालं पाहिजे, मेकॅनिकल इक्विलिब्रियम अटेन केलं पाहिजे, तरच आपल्याला मॅक्झिमम वर्क डन मिळणार आहे. आता या ठिकाणी हे सगळं तेच एक्सप्लेन केलेलं आहे बाळांनो तुम्हाला, जे मी आता सांगितलेलं आहे. इथे फक्त लक्षात घ्या की सुरुवातीला V1 व्हॉल्यूम असताना आपण या पिस्टन वरती काय केलेलं आहे जास्त मास ठेवलेलं आहे. बघा हे मास इथं जास्त ठेवलेलं आहे. नंतर आपण हे मास हळूहळू कमी 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 करत गेलं तसं गॅसनं काय केलं त्याच्या प्रेशर थ्रू काय केलं पिस्टनला अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह करायला सुरुवात केली. आणि मग असं V1 चा जो व्हॉल्यूम होता तो फायनली स्टेप मध्ये स्टेप मध्ये स्टेप मध्ये स्टेप मध्ये स्टेप मध्ये कुठपर्यंत गेला V2 पर्यंत रीच झाला. मग या V1 चा V2 पर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये इन्फायनाइट नंबर ऑफ टाइम तो डीव्ही या फॅक्टरनं काय झालेला आहे इन्क्रीज झालेला आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मिळणारं जे वर्क डन आहे बाळांनो ते काय असणार आहे DW म्हणजे स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम असणार आहे. प्रत्येक एका स्टेपचं काढूयात आपण, एका स्टेपचं नंतर मग टोटल वर्क डन काढूयात आपण. एका स्टेपचं वर्क डन किती येणार आहे बाळांनो, फॉर इच स्टेप स्मॉल क्वांटिटी ऑफ वर्क डन इज इक्वल टू DW which is equal to minus P external into DV. एक्सटर्नल प्रेशर आणि डीव्ही काय बाळांनो स्मॉल चेंज ऑफ व्हॉल्यूम झालं त्या पर्टिक्युलर स्टेप साठी आपण कॅल्क्युलेट केलं तर. त्यानंतर DW काय स्मॉल वर्क डन आहे. म्हणजे समजा V1 पासून कुठे जाताना हा एवढा इथे थोडा थोडा बदल होत गेलाय, थोडं थोडंसं गॅसचं एक्सपान्शन वाढत गेलेलं आहे बघा प्रत्येक डायग्राम मध्ये. तर या केस मध्ये थोडं वर्क डन होणार आहे. मग या सगळ्या वर्क डनची नंतर आपण ऍडिशन करणार आहे. आता इथं आल्यानंतर आपल्याला जो फॉर्म्युला मिळालाय तो कुठला मिळाला बाळांनो DW इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू DV. DW इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू DV. आता याच्या नंतर आपण असं म्हणलेलं होतं की जो एक्सटर्नल प्रेशर आहे म्हणजे तो काय आहे तुमचा अपोजिंग फोर्स आहे, तो ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे कुठलं प्रेशर ऑन गॅस पेक्षा नेहमी थोडासा काय असणार आहे स्मॉल असणार आहे. म्हणजेच जो प्रेशर गॅस वरती एक्झर्ट झालेला आहे तो जास्त आहे म्हणून तर पिस्टन अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होतोय. आणि हा जो स्मॉल डिफरन्स इन प्रेशर असणार आहे तो किती असणार आहे बाळांनो बघा इक्वेशन काय ऑब्टेन केले आपण W इज इक्वल टू DW is equal to minus P external into DV, but P minus P external is equal to what? DP, small change in pressure. इन्फायनाइटसिमल जो डिफरन्स आहे ना तो इन्फायनाइटसिमल म्हणजे किती आहे DP एवढा आहे डिफरन्स दोन प्रेशर मधला, ड्रायव्हिंग आणि अपोजिंग फोर्स जो आहे किंवा एक्सटर्नल प्रेशर आणि प्रेशर ऑन गॅस जो आहे तो गॅसचं प्रेशर नेहमी लार्ज असणार आहे कुणापेक्षा एक्सटर्नल प्रेशर पेक्षा. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला P एक्सटर्नल ची व्हॅल्यू मिळेल, काय मिळेल P एक्सटर्नल ची व्हॅल्यू P मायनस DP. काय मिळाली व्हॅल्यू इथं P मायनस DP. ही P एक्सटर्नल ची व्हॅल्यू आपण वरच्या इक्वेशन मध्ये ठेवूयात. DW इज इक्वल टू मायनस P minus DP into DV multiply inside minus P DV plus DP into DV, but product DP DV
is very small, therefore it can be neglected. Therefore it can be neglected. आता डीपी आणि डीबी म्हणजे दोन्ही स्मॉल चेंजेस आहेत, म्हणून तो प्रोडक्ट जो आहे या दोघांचा देखील तो खूपच स्मॉल असणार आहे, आणि त्यामुळे तो काय करता येईल बाळांनो, त्या ठिकाणावरून आपल्याला निग्लेक्ट करता येईल. आता याच्यावरून आपल्याला वर्कडनचं इक्वेशन काय मिळालं, डीडब्ल्यू इज इक्वल टू मायनस पीडीव्ही. डीडब्ल्यू इज इक्वल टू काय मिळालं, मायनस पीडीव्ही. आता आपल्याला काय करायचंय, टोटल वर्कडन ऑब्टेन करायचं बाळांनो. आपल्याला काय करायचंय, टोटल वर्कडन ऑब्टेन करायचं आहे. तर टोटल वर्कडन ऑब्टेन करायचं असेल आपल्याला, तर त्या ठिकाणी याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यावं लागेल विदिन सर्टन लिमिट्स ऑफ वर्कडन अँड व्हॉल्यूम. सो in order to obtain total work done, integrate above equation within limits, within given limits. व्हॉल्यूमचा लिमिट काय आहे, V1 टू V2. वर्क डन जो आहे त्या वर्क डनचा लिमिट काय असणार आहे बाळांनो, तुमचं 0 टू W मॅक्स एवढं असणार आहे. आता इंटिग्रेट केलं आपण, DW 0 टू W मॅक्स केलं, आणि हा इकडे मायनस इंटिग्रेट केलं आपण, मायनस साइन बाहेर घेतलं, V1 टू V2 काय इंटिग्रेट केलं, PdV. बट according to ideal gas equation, PV is equal to nRT. Therefore we can write P is equal to nRT upon V. Now put this value in above equation 2. Put this value in above equation 2. Therefore we can obtain W max is equal to minus integration V1 to V2 nRT into dV upon V. But as nRT is constant, take outside the integration. Therefore W max is equal to minus nRT integration V1 to V2 for dV upon V. Integration between the limits of volume V1 to V2 of dV by V येणार आहे. आता या ठिकाणी एक मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे बाळांनो, आपल्याला तो समजून घ्यावा लागेल आधी, मग मी इथं पुढे जाऊ शकतो. ती स्टेप आधी समजावून घ्या, तो फॉर्म्युला समजावून घ्या मॅथमॅटिकल. इंटिग्रेशन ऑफ dx बाय x, इंटिग्रेशन ऑफ dx बाय x, हे दोन्ही कसे आले ते सांगतो मी. W मॅक्स पण का आला तो देखील सांगतो. आता W मॅक्स जो आहे तो आपण कुठल्या लिमिट मध्ये घेतलाय बाळांनो, इनिशियल आणि फायनल लिमिट्स मध्ये इंटिग्रेशन केले कुणाचं, वर्कडनचं. तर मला सांगा इनिशियल वर्कडन किती असणार आहे बाळांनो, समजा इथं 0 आहे, ठीक आहे, ओके, एक मिनिट. इनिशियल वर्कडन किती आहे, 0, आणि फायनल वर्कडन किती असणार आहे, इथं W मॅक्स असणार आहे. आणि तुम्ही इंटिग्रेशन कुणाचं करताय, फक्त DW चं. दोन नियम आहेत बघा, इंटिग्रेशन dx बाय x एक आहे, आणि इंटिग्रेट म्हणजे इथे येणारा dV बाय V, आणि दुसरा आहे इंटिग्रेशन dx. ओके, सो फर्स्ट वी कंप्लीट द इंटिग्रेशन dx फॉर द वर्क डन. आता इंटिग्रेशन dx घेतलाय, इनिशियल वर्क डन किती आहे, 0, फायनल वर्क डन किती म्हटलं आपण, W मॅक्स म्हटलं. ओके, सो या ठिकाणी x मॅक्स म्हटलं मी, मॅथमॅटिकल फॉर्म्युला. तर इंटिग्रेशन dx चं उत्तर काय येतं माहितीये का, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट काय मग याचं, x मॅक्स, मायनस लोअर लिमिट किती आहे, 0, म्हणजे याचं उत्तर काय आलं, x मॅक्स आलं. मग आता हाच नियम जर आपण वर्क डन साठी फॉलो केला, इंटिग्रेशन बिटवीन dw 0 टू W मॅक्स, तर हा इंटिग्रेशन dx सारखाच आहे. इंटिग्रेशन dx सारखाच असल्यामुळे काय येणार, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट येणार. अप्पर लिमिट काय याचा, W मॅक्स आहे, लोअर लिमिट किती आहे, 0, म्हणून या ठिकाणी डायरेक्ट त्याची व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे, W मॅक्स एवढी घेतलेली आहे. आता पुढचा पार्ट याच्यामधला, हा एक पहिला रूल झाला मॅथमॅटिकल.
दुसरा रूल काय आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ dx बाय एक्स, इंटिग्रेशन ऑफ dx बाय एक्स विदिन द लिमिट ऑफ x1 अँड x2. जसं इथे दिले आपल्याला, ही टर्म आपल्याला सोडवायची आहे बघा. तर या ठिकाणी इंटिग्रेशन dx बाय एक्स बिटवीन द लिमिट x1 x2 काय असतं, log बेस टू e ऑफ ln ऑफ अप्पर लिमिट मायनस log बेस टू e ln ऑफ लोअर लिमिट. ओके, सो या ठिकाणी आपल्याला आता हे दोन सोडवायचे असतील. तर याचं इंटिग्रेशन काय येणार बघा, इंटिग्रेशन dv बाय v बिटवीन लिमिट v1 v2 हे काय येईल तुमचं, ln ऑफ v2 अप्पर लिमिट मायनस ln ऑफ v1 लोअर लिमिट. ओके, कळालं का बघा, मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत म्हणून थोडे डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. मॅथमॅटिकल फॉर्म्युला समजावून घ्या. इंटिग्रेशन dx बाय एक्स बिटवीन द लिमिट x1 x2 काय येणार, log बेस टू e ऑफ अप्पर लिमिट मायनस log बेस टू e ऑफ लोअर लिमिट येणार. ठीक आहे, आता आपण आपल्या मेन एक्सप्रेशन कडे जाऊयात, ते आपल्याला कंप्लीट करायचं. मग याच्यानंतर W max साठी इक्वेशन काय येणार, therefore W max इज इक्वल टू मायनस nRT, त्याचं काय आलं, ln ऑफ अप्पर लिमिट मायनस ln ऑफ लोअर लिमिट. और वी कैन राइट W max इज इक्वल टू मायनस nRT ln ऑफ लॉगॅरिथम मध्ये सबट्रॅक्शन म्हणजे काय होते, त्याची डिव्हिजन होते. आणि हा ln कसा सॉल्व करतो आपण, ln इज इक्वल टू 2.303 इंटू काय घेतो, त्याच्याऐवजी आपण log बेस टू 10 व्हॅल्यू पुटअप करतो. देअरफॉर W max is equal to minus put this value 2.303 nRT log कोणाचा, याचा, म्हणून इकडे log घेणार आपण, log base to 10 v2 upon v1. So this is the final expression to calculate maximum work done. But according to Boyle's law, P1 V1 is equal to P2 V2. Therefore, V2 by V1 is equal to P1 by P2. So you can put this equation or put this value instead of V2 by V1, and you will get the another equation. W max is equal to minus 2.303 nRT log base to 10 V2 by V1 or P1 by P2. This is all about the expression for the maximum work done. ठीक आहे, पुन्हा एकदा समजावून घेऊया इन शॉर्ट. या स्टेप पर्यंत आपण आलो की जे वर्क डन आहे, जे आपण डिटरमाइन करणार आहे, ते वर्क डन बाळांनो स्मॉल वर्क डन आहे. त्यासाठी चेंज इन व्हॉल्यूम देखील स्मॉल असणार आहे, चेंज इन प्रेशर देखील काय असणार आहे, स्मॉल असणार आहे. देअरफॉर dw इज इक्वल टू काय घेतलं आपण, मायनस पी एक्सटर्नल इंटू dv घेतलं. बट P मायनस पी एक्सटर्नलचा जो डिफरन्स आहे तो स्मॉल चेंज इन प्रेशर dp एवढा आहे, म्हणून आपण पी एक्सटर्नलची व्हॅल्यू ही P मायनस dp एवढी फाउंड केली आणि ती आपण त्या ठिकाणी इक्वेशन मध्ये पुट केली. तर आपल्याला dw इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट P मायनस dp इंटू dv मिळालं. then small work done dw is equal to minus p dv plus dp into dv मिळालं. but product dp dv is very small, खूपच स्मॉल आहे प्रोडक्ट dp into dv चा, very small, therefore it can be neglected. मग आपण dw इक्वल टू काय घेतलं, मायनस पी डीव्ही. आता आपल्याला काय करायचे, टोटल वर्क डन फाइंड करायचंय. तर टोटल वर्क डन काय करावं लागेल आपल्याला, जे वर्क डन आणि व्हॉल्यूम आहे त्याचे इनिशियल आणि फायनल लिमिट्सच्या मध्ये इंटिग्रेट करावे लागतील, मग आपल्याला टोटल वर्क डन मिळेल. तर आपण dw जो आहे ते इंटिग्रेट केला त्याच्या इनिशियल आणि फायनल लिमिट मध्ये. आपण व्हॉल्यूम इंटिग्रेट केला v1 आणि v2 मध्ये. अकॉर्डिंग टू द आयडियल गॅस इक्वेशन p इज इक्वल टू nRT अपॉन v. सो ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी इक्वेशन मध्ये पुट केली, nRT dv बाय v. मग इंटिग्रेशन आपण dx फाउंड केलं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणून इथे हा w मॅक्स होता, हा 0 होता. w मॅक्स मायनस 0 काय आला, w मॅक्स आला तुमचा. देन इकडे आपण जे कॉन्स्टंट टर्म्स आहेत ते इंटिग्रेशनच्या बाहेर घेतल्या आणि इंटिग्रेट केलं dx बाय x च्या फॉर्मॅट मध्ये dv बाय v. तर त्याचं इंटिग्रेशन काय येतं, log बेस टू e ऑफ अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ln v2 मायनस ln v1. देन ln v2 बाय v1 घेतलं, लॉगॅरिथमिक फॉर्म्युला आहे, सबट्रॅक्शन असेल तर डिव्हिजन घेतली जाते.
देन ln चा मिनिंग काय आहे 2.303 इंटू लॉग बेस टू 10. तर 2.303 न मल्टिप्लाय केलं, इथं घेतलं आपण ln च्या ऐवजी 2.303 लॉग बेस टू 10. हा 2.303 लिहिताना फक्त मी अलीकडे लिहिलाय, या टर्मला तो मल्टिप्लाइड आहे, मायनस 2.303 nRT log base to 10 V2 by V1. And according to Boyle's law, V2 by V1 is equal to P1 by P2. So you can put that value also to calculate the maximum work done. Okay. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? Yeah. Now we'll move to the third pathway of work done, that is work done during free expansion. Work done during free expansion. Now what is free expansion? काय डोक्यात येते का बघा? फ्री एक्सपान्शन म्हणजे काय? काय असतं बाळांनो फ्री एक्सपान्शन म्हणजे? विचार करा. बरोबर आहे. काय फ्री एक्सपान्शन म्हणजे? तर आपल्याला आता फ्रीडम आहे, काहीही करू शकतो असं फ्रीडम, तर फ्री एक्सपान्शन. आता नाहीये, आता लॉकडाऊन आहे, म्हणजे जसं आपल्याला असतो आपल्या आयुष्यामध्ये. तो थर्ड पाथवे जो आहे वर्क डन इन फ्री एक्सपान्शन. आणि आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला माहिती आहे. काय वर्क डनचा फॉर्म्युला आहे? वर्क डन इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. ओके. तो फ्री एक्सपान्शनचा अर्थ असा आहे बाळांनो, देयर इज नो अपोजिंग फोर्स. नो अपोजिंग फोर्स म्हणजेच एक्सपांड होऊ द्यायचं फ्रीली एक्सपांड होऊ द्यायचं. कुठलाही एक्सटर्नल प्रेशर त्याच्यावर अप्लाय करायचा नाही, म्हणजे काय झिरो आहे. बरोबर आहे. काय देअरफॉर पी एक्सटर्नल इक्वल टू काय असणार? झिरो असणार. असं कुठे घडतं बाळांनो? निर्वात पोकळीमध्ये घडतं. कुठे घडतं? निर्वात पोकळीमध्ये, व्हॅक्यूम मध्ये घडतं असं. आता या ठिकाणी एक्सटर्नल प्रेशर जो आहे तो झिरो आलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी डब्ल्यू किती येणार मग रे? डब्ल्यू इज इक्वल टू मायनस 0 इंटू डेल्टा व्ही. म्हणजेच काय आला? डब्ल्यू काय आला बाळांनो? 0 आला. सोपं झालं, एवढंच आहे, जास्त नाहीये. आधीचे दोन आर्टिकल थोडे लेंदी होते, एक्सप्रेशन होते. 1-2 मार्कचा क्वेश्चन होता पहिला, दुसरा 3 मार्कचा होता. इथं 0 मार्कचा क्वेश्चन आहे. देयर इज नो चान्स टू आस्क क्वेश्चन. दे कॅन सिम्पली आस्क ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड क्वेश्चन. वर्क डन ड्यूरिंग फ्री एक्सपान्शन इज, वी कॅन राइट इट एज अ 0. समजलं? फ्री एक्सपान्शन, नो एक्सटर्नल प्रेशर, नो अपोजिंग फोर्स. अपोज नाही काय करणार. ओके, क्लियर? समजलंय? ओके, नेक्स्ट. then work done किती आलं? 0. now we will discuss why work done is a path function. पण आधी मी हे क्लिअर नसतो करू शकलो, म्हणून तुम्हाला म्हणलं की मी नेक्स्ट पार्ट मध्ये सांगतो तुम्हाला. एक्सप्लेन वर्क डन ऍज अ पाथ फंक्शन. इट इज व्हेरी क्लिअर. समजा आपण या ठिकाणी इनिशियल स्टेटला आहे, इनिशियल स्टेट आहे, तिथून आपल्याला फायनल स्टेटला जायचंय. आणि ते आपण 3 वेगवेगळ्या पाथने जाणार आहे. पाथ 1, पाथ 2 अँड पाथ 3. तर 3 वेगवेगळ्या मार्गाने आपण इनिशियल स्टेट ए पासून बी पर्यंत जाणार आहे, ज्याचे व्हेरिएबल्स P1 V1 असे आहेत, त्याचे P2 V2 असे आहेत. आता या केस मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला एक गोष्ट ऑब्झर्व होईल, जेव्हा वर्क डन ही प्रॉपर्टी आपण या इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट जाताना स्टडी करू त्यावेळेस, समजा पाथ 1 जो आहे हा फ्री एक्सपान्शनचा आहे, असं आपण जर समजलं. पाथ 1 जो आहे तो फ्री एक्सपान्शनचा आहे, तर वर्क डन किती मिळणार रे बाळांनो आपल्याला? 0. वर्क डन किती मिळणार? 0.
जर समजा आपण पाथ 2 जो आहे तो असा समजला की तो काय आहे, वर्क डन अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर आहे असं समजलं, तर डब्ल्यू किती मिळणार आहे, मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही एवढा मिळणार. आणि समजा आपण असं समजलं की जो पाथ 3 आहे तो वर्क डन इन आइसोथर्मल अँड रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. तर अशा वेळी आपल्याला बाळांनो वर्क डन काय मिळतं, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303 nRT log base to 10 V2 by V1 or W max is equal to minus 2.303 nRT log base to 10 P1 by P2. So now it is clear that if we change the path, value of work done is different. So work done is depend upon the path followed and not on the initial and final state of the system. Therefore work done is a path function. ओके, आता समजलं असेल, एक्सप्रेशन बघितलेले आपण दोघांचे आणि फ्री एक्सपान्शनची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. सो वर्क डन इज अ नाव पाथ फंक्शन. देन एक्सप्लेन हीट ॲज अ पाथ फंक्शन. एक्सप्लेन हीट ॲज अ पाथ फंक्शन. आता हीट देखील पाथ फंक्शन का आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता सारखंच आपण दोन समजा वेगवेगळे पाथवेज कन्सिडर केले. पाथ 1 जो आहे हीट साठी तो आहे समजा ॲडियाबॅटिक आहे, आणि पाथ 2 जो आहे तो समजा आपण आयसोथर्मल आहे. आपण फर्स्ट लेक्चर मध्ये दोन्ही प्रोसेसेसचा स्टडी केलेला आहे, ॲडियाबॅटिक प्रोसेस आणि आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल मध्ये काय होतं बाळांनो, डेल्टा टी इक्वल टू 0, डेल्टा यू इक्वल टू 0, बट क्यू नॉट इक्वल टू 0. सो देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. असं कुठं म्हटलं होतं आपण, देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग ॲडियाबॅटिक मध्ये क्यू इज इक्वल टू 0. परंतु आयसोथर्मल मध्ये काय होतं बाळांनो, देयर इज एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग, देअरफॉर क्यू इज नॉट इक्वल टू 0. आता या ठिकाणी डेल्टा टी नॉट इक्वल टू 0, डेल्टा यू नॉट इक्वल टू 0. ठीक आहे, आपल्याला आता डेल्टा टी किंवा डेल्टा यू ची काही इथं कन्सर्न नाहीये. आपल्याला काय बघायचं फक्त क्यू ची व्हॅल्यू जी आहे ती बघायची आहे. क्यू ची व्हॅल्यू जी आहे ती मी पाथ 1 ने म्हणजेच काय आलं, ॲडियाबॅटिक पाथवे ने जर मी गेलो तर मला त्या ठिकाणी क्यू किती मिळतो बाळांनो, 0 मिळतो. आणि जर मी आयसोथर्मल पाथ ने गेलो तर क्यू नॉट इक्वल टू 0 मिळतो. म्हणजे बघा पाथ 1 हा जर समजा मी ॲडियाबॅटिक घेतला तर मला क्यू इक्वल टू किती मिळतं, 0. आणि हा जर मी पाथ सेकंड जो आहे तो मी काय घेतला, आयसोथर्मल घेतला. आयसोथर्मल मध्ये क्यू नॉट इक्वल टू 0 मिळतो. म्हणजे जर मी दोन वेगवेगळ्या मार्गांनी आलो तर हीटची व्हॅल्यू काय होते बाळांनो, चेंज होते. म्हणून हीट हे काय आहे बाळांनो, पाथ फंक्शन आहे. बिकॉज इट डिपेंड्स अपॉन द पाथ फॉलोड अँड इंडिपेंडेंट ऑफ द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टम. समजतंय का बघा, काय अडचण आहे. Then I will discuss some numericals based on the maximum work done. ठीक आहे, थोडं सगळ्यांनी जे तुम्हाला बुक्स ऑनलाईन आपण पाठवलेले आहेत नवीन सिलेबस नुसार आलेले, ठीक आहे, ते बुक्स पण थोडे क्वेश्चन त्याच्या पाठीमागचे आहेत न्यूमरिकल ओरिएंटेड, ते सॉल्व्ह करा जसे जसे आर्टिकल होतील तसे. त्यानंतर डीपीपी देखील तुम्हाला आज काल आणि परवा ग्रुपमध्ये टाकलेले आहेत बघा. तर त्या डीपीपी देखील तुम्ही बघा आणि त्यानुसार जसे टॉपिक संपतील तसे क्वेश्चन सॉल्व्ह करा. पी ब्लॉक मी पुन्हा एकदा सांगतोय की संपलेला नाहीये. पी ब्लॉक हा बाळांना पण अल्टरनेटिव्ह, एक टॉपिक फिजिकलचा, एक टॉपिक जो आहे तो प्रत्येक पी ब्लॉक मधली फॅमिली जी आहे ती अल्टरनेट घेणार आहे. तर त्या पद्धतीनेच पी ब्लॉक घेणार आहे मी, सलग घेणार नाहीये. संपलेला नाही. फार लोकांच्या कमेंट आहे सर पी ब्लॉक संपला का. पी ब्लॉक एवढा जर असता बाळांनो तर केमिस्ट्रीचे शिक्षक फार आनंदी झाले असते. काय टेन्शनच आलं नसतं पी ब्लॉक म्हणल्यावरती.
पी ब्लॉक हा हार्टबीट वाढवणारा टॉपिक आहे. पी ब्लॉक एखाद्याला शिकवायचे किंवा एखाद्याला शिकायचे असं म्हटलं की दोघांचे हार्टबीट सडनली इन्क्रीज होतात. त्यामुळे आपण आपल्या हार्टवरती जर लोड येऊ द्यायचा नसेल तर थोडं सिस्टमॅटिक वेनं जाऊयात, आपण थोड्या थोड्या टप्प्यामध्ये खाऊयात एकदम खाण्यापेक्षा. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला न्यूमरिकल्स बघायचे आहेत डब्ल्यू मॅक्स वरचे. 2.2 moles of an ideal gas. 2.2 moles of an ideal gas are expanded isothermally and reversibly. Isothermally and reversibly. From 20 liter to 30 liter at 300 Kelvin. Calculate the work done. Calculate the work done. R is equal to 8.314 joules per Kelvin per mole. या ठिकाणी आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. ऑब्वियस इथे एक वर्ड दिसला आपल्याला आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली, आणि अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर असा वर्ड नसेल. आणि आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबल ही कंडिशन कधी कधी अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर मध्ये पण दिली जाते. तर या ठिकाणी आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली वर्ड आहे, अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर वर्ड नाहीये. देन डेफिनेटली वी आर गोइंग टू फाउंड द डब्ल्यू मॅक्स, आणि आर ची व्हॅल्यू देखील दिलेली आहे. त्यामुळे शुअरिटी आहे आपल्याला डब्ल्यू मॅक्स कॅल्क्युलेट करायचंय. टोटल कॅल्क्युलेशन मी करून देणार नाहीये तुम्हाला. या ठिकाणी आपण गिव्हन घेऊन फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून देऊया, तर तुम्ही आन्सर डिटरमाइन करा. डेटा काय काय दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी बघा. फर्स्ट वन आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत मोल्स. नंबर ऑफ मोल इज इक्वल टू 2.2. देन सेकंडली आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे गॅस इज एक्सपांडेड फ्रॉम म्हणजे V1 किती दिलाय 20 लिटर, 2 म्हणजे किती दिलाय V2 दिलेला आहे 30 लिटर. टेम्परेचर प्रोव्हाइड केलेला आहे 300 केल्विन. देन आपल्याला डब्ल्यू मॅक्स आर दिलेला आहे 8.314, आणि आपल्याला डब्ल्यू मॅक्स जो आहे तो कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. ओके, आता या ठिकाणी जूल पर केल्विन पर मोल असं युनिट आहे याचं. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला जी आर ची व्हॅल्यू आहे ती 8.314च घेऊन सोडवायची आहे. मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये दुसरं उत्तर कुठलंही आणू नका, म्हणजे कन्व्हर्जन फॅक्टर कुठलाही आणू नका. कारण काय आहे बघा, तुम्ही लिटरचे कन्व्हर्जन जर करायला गेलात तर इथे डिव्हिजन आहे फॉर्म्युल्यामध्ये, V2/V1 आहे. त्यामुळे तुम्ही जरी कन्व्हर्जन केलं तरी देखील त्या ठिकाणी काही उपयोग होणार नाहीये. तुम्ही आहे हीच व्हॅल्यू त्या ठिकाणी ठेवली तरी चालेल. वाटलं तुम्हाला तर तुम्ही कन्व्हर्जन करून देखील सोडवू शकता, पण उत्तर तेच येणार कन्व्हर्ट केलं तरी देखील. ओके, इथे एक थोडस मिस्टेक आहे बघा. इथे 2 मोल्स म्हटलेलं आहे, 2 मोल्स म्हटलेलं आहे. इथे 2 मोल्स आहे. परत ते फायनल आन्सर आपली चुकतात, 2 मोल्स आहे. आता या ठिकाणी फॉर्म्युला वापरूयात आपण. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 nRT log base to 10 V2/V1. तर काय कराल, याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप कराल. -2.303 N2 दिलाय, R 8.314 दिलाय, T 300 दिलेला आहे, log ऑफ 30/20 दिलेला आहे. 3/2 म्हणजे 1.5 चा लॉग आहे. इथे डायरेक्ट लॉग ची व्हॅल्यू घ्या जी काय येते ते. ओके, आणि मग त्यानं पुन्हा या सगळ्याला मल्टिप्लाय करा. जर लॉग वापरत असाल मल्टिप्लाय करताना तर आधी याचा लॉग बघून घ्या, आणि मग नंतर पुन्हा लॉगने सेपरेटली सोडवा. नाही तर काही लोक काय करतात, याच्यातच याचा देखील लॉग बघून टाकतात आणि मग उत्तर चुकतं आपलं. तर असं करू नका. आधी हा लॉग बघा, ही किती व्हॅल्यू येते बघा, आणि त्यानंतर मग सगळ्या व्हॅल्यूंचे लॉग बघून तुम्ही सॉल्व्ह करा. बोर्डसाठी, कॉम्पिटिटिव्ह साठी अप्रॉक्सिमेट आपण जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला फक्त या ठिकाणी 1.5 चा लॉग घ्यायचा आहे. तो लॉग घ्या, 0.29 च्या आसपास येईल.
आणि मग तुम्ही सॉल्व्ह करता. ठीक आहे, याचा आन्सर किती येते मी सांगतो, कॅल्क्युलेशन करा तुम्ही. याचा आन्सर येत आहे -2023 जूल एवढं येत आहे. -2023 जूल एवढं येत. ओके, नेक्स्ट. (22 grams of CO2 are compressed isothermally and reversibly at 298 Kelvin from initial pressure 100 kilopascal when the work obtained is 1.2 kilojoule. 1.2 kilojoule. Find the final pressure. आता या केस मध्ये पुन्हा एकदा आपण गिवन डेटा लिहूयात आधी. 22 ग्रॅम म्हणजे W2 दिलेला आहे 22 ग्रॅम. त्याच्यामुळे M2 पण आपल्याला डिटरमाइन करावं लागेल, कारण मोल्स दिलेले नाहीत म्हणजे मोल्स डिटरमाइन करावे लागणार आहे. तो M2 किती येणार आहे CO2 चा, ऍज वी ऑल नो कार्बनचा 12 असतो, ऑक्सिजनचा 16 असतो. दोन ऑक्सिजनचे 32 प्लस हे 12 किती झाले 44 ग्रॅम झालं पर मोल ऑफ CO2. देन काय म्हणले, कॉम्प्रेस आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. बघा पुन्हा हा वर्ड आला म्हणजे W max चा फॉर्म्युला आहे. ऍट 298 केल्विन म्हणजे टेम्परेचर दिलेलं आहे 298 केल्विन. वर्क ऑब्टेन्ड इज म्हणलेला आहे 1.2 किलो जूल. सो कन्वर्टेड इनटू द जूल बिकॉज आर ची व्हॅल्यू तुम्ही काय घेताय, आर ची व्हॅल्यू काय घेताय 8.314 जूल पर केल्विन पर मोल. त्यामुळे या ठिकाणी जे तुमचं वर्गडांचं युनिट आहे ते काय असलं पाहिजे बाळांनो, जूल मध्ये असायला हवं. शक्यतो किलो जूल असेल पण मग आर ची व्हॅल्यू पुन्हा चेंज करावी लागेल. सो बेटर टू बी वर्गडन कन्वर्ट करून घेऊयात जूल मध्ये. देन P1 दिलेला आपल्याला 100 किलो पास्कल. इथे काय कन्वर्ट करत बसू नका, येणार फायनल जे युनिट आहे ते काय लिहा तुम्ही किलो पास्कलच लिहा कुणाचं फायनल प्रेशरचं. आणि P2 आपल्याला विचारलेला आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे W max is equal to -2.303 nRT log base to 10 P1 by P2. Put the values -2.303. Okay. One thing we have to do इथं माझ्यासारखं करू नका, नंबर ऑफ मोल सेपरेटली बोर्ड साठी कॅल्क्युलेट करा. मी इथं व्हॅल्यू डायरेक्टली ठेवतो. N2 ची किती आहे 22/44. N इथं काय येणार तुमचा W2/M2 येणार. तो किती येणार तुमचा 22/44 म्हणजे किती येणार बाळांनो 0.5. सो N किती आला तुमचा 0.5. R किती आला 8.314. T किती दिलाय तुम्हाला 298 केल्विन इंटू लॉग बेस टू 10 100 P2. वर्गडन दिलेला आहे तुम्हाला किती दिलेला आहे 1200 जूल एवढं दिलेलं आहे. आता अशा वेळी ज्यावेळेस लॉगॅरिथम येतो न्यूमरिकल मध्ये त्यावेळेस काय करायचं, तो लॉगॅरिथम टर्म एका साईडला ठेवायचा पूर्णपणे आणि बाकी सगळ्या टर्म्स एका साईडला घ्यायच्या. काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐका आणि त्या पद्धतीने सॉल्व्ह करा. लॉग ची टर्म एका बाजूला घ्या. लॉग बेस टू 10 P1 बाय P2 म्हणजे तिथं किती आहे तुमच्याकडे 100 बाय P2 इज इक्वल टू काय येणार बघा 1200 अपॉन 2.303 इंटू 0.5 इंटू 8.314
0.314 into 298. Okay. 100 feet. बरोबर आहे सगळं. काय राहिले फक्त आता याच्यामध्ये बघा मायनस साइन राहिले. हा मायनस पण इकडे आणलेला आपण. आता सगळ्यांनी ही व्हॅल्यू सॉल्व्ह करून घ्या. ओके. आता ही व्हॅल्यू किती येते मी डायरेक्टली सांगतो तुम्हाला इथे. त्यासाठी बुक घेतलं होतं मी. किती येते डायरेक्टली मायनस 0.4206 मायनस 0.4206 येते. काय आलं तुमच्यासाठी लॉग बेस टू 10 100 बाय P2 एवढं आलंय बाळा. लॉग बेस टू 10 100 बाय P2 ची व्हॅल्यू एवढी आलेली आहे. आता गंमत काय आहे बघा, एका बाजूचा लॉग घालवण्यासाठी लॉगॅरिथमचा नियम माहिती आहे का बघा, एका बाजूचा लॉग घालवण्यासाठी दुसऱ्या बाजूचा अँटी लॉग बघावा लागतो. एका बाजूचा लॉग घालवण्यासाठी दुसऱ्या बाजूचा अँटी लॉग बघावा लागतो. सो 100 बाय P2 इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ मायनस 0.4206. आगीतून उठून फोपड्यात पडल्यागत झालं. आता काय प्रॉब्लेम आहे बघा, आता इथे ते सोडवावं लागणार. ते मेथड ही एकच आहे की निगेटिव्हचा अँटीलॉग पाहता येत नाही. निगेटिव्हचा अँटीलॉग पाहता येत नाही. इथपर्यंत आलाय का बघा. पण डिटेल मध्ये पुन्हा सोडूयात वरून. इथपर्यंत सगळे आलेत का, काय अडचण आहे का बघा. स्टेप महत्वाची, कारण पुन्हा एकदा मी लिहितो बघा इथे. काय आलं लॉग बेस टू 10 100 अपॉन P2 इज इक्वल टू मायनस 0.4206. ओके. सो हा लॉग घालवण्यासाठी काय करायचं बाळांनो, दुसऱ्या बाजूचा अँटी लॉग बघायचा. 100 बाय P2 इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ मायनस 0.4206. निगेटिव्हचा अँटी लॉग बघता येत नाही, मग त्यासाठी काय करायचं, त्याच्यामध्ये +1 -1 करायचं. तर तो नियम कसा आहे बघा, याच्यामध्ये +1 करायचं म्हणजे 1.00 मायनस 0.4206. म्हणजे याच्यात हा 1 ऍड केला त्याच्यात मायनस 0.4206 मध्ये, मग तो किती आला तुमचा 64 आला 9 7 5. आणि पुन्हा याच्यातून -1 करायचं. तुम्ही म्हणाल जर +1 -1 झिरोच असतं की, तसं नाहीये. आणि 1 ऍड केला की त्याच्यातून ही व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट होते, कारण ही निगेटिव्ह आहे. ती सबस्ट्रॅक्ट झाली की आपल्याला हे उत्तर मिळतं. आणि त्यानंतर त्याच्यातून -1 केला की आपल्याला हा निगेटिव्हचं कन्व्हर्जन कशामध्ये करता येतं बाळांनो, बार मध्ये करता येतं. हा काय आला तुमचा बार 1.5794 आला. देन मग आता तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 100 बाय P2 इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ बार 1.5794. 5794. आता काय कराल, अँटीलॉग ऑफ पॉइंटच्या पुढच्या संख्येचा बघितला जातो. 57 चा 94 मध्ये बघा आणि बार 1 आहे म्हणजे उत्तर काय येईल तुमचं 0 पॉइंट समथिंग उत्तर येईल. फायनल आन्सर जे आहे तुमचं ते तुमचं 0.3797. 0.3797 असा आन्सर येईल तुमचं. कशाचं 100 बाय P2 च आपल्याला शोधायचं आहे काय P2. देअरफॉर P2 इज इक्वल टू काय येणार तुमचं, P2 इज इक्वल टू काय येणार, बरोबर आहे 100 अपॉन, देअरफॉर P2 इज इक्वल टू 100 अपॉन 0.3797. लास्ट स्टेपच आहे, आन्सर काढा. तर मी सांगणार तुम्हाला हे आन्सर आहे, ते तुम्ही डायरेक्ट तसंच लिहिणार. त्या ठिकाणी उत्तर येतं जे आपलं आहे ते साधारणतः 263.4 किलो पास्कल. 263.4 किलो. बरेच वेळा बाळांनो या टाइपचे न्यूमरिकल सोडवताना त्रास होतो, कारण काही रूल्स आपल्याला लॉगॅरिथमच्या माहित नसतात. केमिस्ट्री म्हणून त्रास होत नाही, लॉगॅरिथमच्या रूल्स मुळे आपल्याला त्रास होतो. एकदा ओव्हरलुक करून घ्या, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो मी.
काय करायचं, ज्यावेळेस लॉगॅरिथमिक क्वेश्चन आला आपल्याला, न्यूमरिकल आलाय, तर लॉगॅरिथमचा पार्ट एका साईडला घ्यायचा आणि बाकी सगळा पार्ट आहे तो इक्वल साईडच्या अपोजिट साईडला घ्यायचा, म्हणजे राईट साईडला घेतला आपण असं. आणि ते सगळं सोडवलं आपण मगाशी जिथे आली टर्म आहे त्याच्यामध्ये. आता हे निगेटिव्ह आलं. ओके, आता लॉग घालवायचा असेल तर राईट साईडचा काय बघायचा, अँटीलॉग, म्हणजे अपोजिट साईडचा काय बघायचा, अँटीलॉग बघायचा. आता अँटीलॉग हा समजा 0 पॉईंट असता 4206 तर काही अडचण नव्हती, डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह केला असता. परंतु आता काय झालं, याच्यामध्ये जो अँटीलॉग आहे बाळांनो तो निगेटिव्हचा आहे. मग निगेटिव्हचा अँटीलॉग बघत असताना काय करायचं आपल्याला, त्याच्यात 1 ऍड करायचा आणि तो 1 ऍड केल्यावरती ही संख्या त्यातून मायनस करून घ्यायची आणि पुन्हा त्याच्यातून -1 करायचा. म्हणजे आपण जो 1 ऍड केला त्याचा इम्पॅक्ट न्यूट्रलाइज होईल, म्हणजे आपण काहीच केलं नाही असं वाटताना वाटेल आपल्याला. परंतु आपण या ठिकाणी ही संख्या 1 मधून वजा केल्यामुळे इथं व्हॅल्यू आपली बदलते आणि पुन्हा -1 केलं म्हणजे +1 -1 आपण काहीच करत नाही. मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये पण काहीच नाही केलं म्हणजे. परंतु या ठिकाणी आपण हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला जो अँटीलॉग बघायचा आहे ती टर्म कशामध्ये आली, बार मध्ये आली आणि बार मध्ये आल्यानंतर त्याचा आपल्याला अँटीलॉग बघता येतो. इथे थोडस फोकस करा, व्यवस्थित समजून घ्या आणि सॉल्व्ह करा. ओके, त्या बुक मध्ये एक थर्ड न्यूमरिकल आहे, ऑनलाईन बुक सगळ्यांकडे अवेलेबल आहे. त्या ठिकाणी थर्ड एक न्यूमरिकल आहे, त्याच्यानंतरच ते सगळ्यांनी ऍज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. ओके, होपफुली सगळं समजलं असेल. अभ्यास करा. थँक्यू.